welcomes you at Ghare Science Academy, Vidyanagar, Karad. Interactive audio-visual lecture series of physics, chemistry, maths and biology subject for 11 and 12 science students. If you like our lecture series, then please like and subscribe our YouTube channel. Thank you. Next point from physical properties we discuss here is boiling point. We study these properties for alkanes, alkenes, alkynes, etc. in 11th standard. So boiling points of these alkyl halides are higher than that of corresponding alkanes. अल्काइल हॅलाइडचे बॉइलिंग पॉइंट हे अल्केन पेक्षा हायर असतात आणि त्याचं रिझन काय CX बॉन्ड इन अल्काइल हॅलाइड इज polar in nature. So here we discuss about boiling points of alkyl halides. Generally boiling points of any substance are increases with increase in molar mass. हे फक्त अल्काइल हॅलाइड साठी नाही तर कोणत्याही सबस्टन्स मध्ये मोलर मास इन्क्रीज झाला की बॉइलिंग पॉइंट सबस्टन्स चे इन्क्रीज होतात. फॉर अल्काइल हॅलाइड्स फॉर गिवन अल्काइल ग्रुप boiling points are increases with increase in size of halogen. फॉर गिवन अल्काइल ग्रुप म्हणजे कोणताही अल्काइल ग्रुप आपण कॉमन ठेवला तर अल्काइल ग्रुप कॉमन ठेवला तर बॉइलिंग पॉइंट हे कशावरती डिपेंड असणार आहे साइज ऑफ हॅलोजन. सो देअर बॉइलिंग पॉइंट्स आर इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन साइज ऑफ हॅलोजन. बिकॉज विथ increase in size of halogen their atomic masses increases as well as magnitude of van der Waals force also increases. म्हणजे हॅलोजनची ॲटॉमिक साइज इन्क्रीज होईल त्यानुसार हॅलोजनचे ॲटॉमिक मास इन्क्रीज होतात आणि मास इन्क्रीज होत असेल तर बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होतो. तर मास इन्क्रीज होतात त्याच सोबत आणखी कोणती प्रॉपर्टी इन्क्रीज होतीये मॅग्निट्यूड ऑफ van der Waals फोर्स ऑल्सो इन्क्रीजेस. दिस van der Waals फोर्स ऑल्सो स्टडीड इन 11th स्टँडर्ड. इट्स स्ट्रेंथ इज डिपेंड्स ऑन सरफेस एरिया. सरफेस एरिया जेवढा लार्जर असेल तेवढी याची मॅग्निट्यूड हायर असते. तर ॲटॉमिक मास इन्क्रीज होत आहे कारण साइज इन्क्रीज होतीये आणि साइज इन्क्रीज होतीये म्हणजेच काय इन्क्रीज होणार आहे मॅग्निट्यूड ऑफ van der Waals फोर्स. अँड देअरफॉर फॉर गिवन अल्काइल ग्रुप बॉइलिंग पॉइंट्स आर इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन साइज ऑफ हॅलोजन. तर सगळ्यात लार्जर हॅलोजन म्हणजे कोणता आयोडीन. तर अल्काइल ग्रुप कोणताही कॉमन असेल आणि करस्पॉन्डिंग आयोडाइड घेतला तर अल्काइल आयोडीडचा बॉइलिंग पॉइंट हा सगळ्यात जास्त असेल. देन अल्काइल ब्रोमाइड, देन अल्काइल क्लोराइड अँड देन अल्काइल फ्लोराइड. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अशी टॉप टू बॉटम अरेंजमेंट आहे. म्हणजे सगळ्यात लार्जर कोणता आहे आयोडीन. तर फ्लोरीन टू आयोडीन साइज इन्क्रीज होत जाते म्हणजे सगळ्यात लार्जर आयोडीन आहे, सगळ्यात लार्जर आहे आणि त्यामुळे त्याचा ॲटॉमिक मास सुद्धा हायर आहे आणि मॅग्निट्यूड ऑफ van der Waals फोर्स आहे ती सुद्धा हायर आहे. म्हणून सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट हा कशाचा असणार आहे अल्काइल आयोडाइड. त्यानंतर ब्रोमाइड, क्लोराइड, फ्लोराइड साइज डिक्रीज होत जाते याचाच अर्थ बॉइलिंग पॉइंट सुद्धा डिक्रीज होत जातो. सो दिस ऑर्डर फॉर गिवन अल्काइल ग्रुप. कोणताही अल्काइल ग्रुप असेल तो कॉमन असेल फक्त हॅलोजन चेंज होत असतील तर यानुसार ऑर्डर. म्हणजे समजा आपण जर मिथाइल घेतला तर मिथाइल आयोडाइड हायर असेल बॉइलिंग पॉइंट, देन मिथाइल ब्रोमाइड विच इज हायर दॅन मिथाइल क्लोराइड अँड विच इज हायर दॅन मिथाइल फ्लोराइड.
तर असे एक्झाम्पल तुम्हाला सीईटी, नीट आणि जेई साठी विचारले जातात. त्यामध्ये इन्क्रीजिंग ऑर्डर विचारली जाते किंवा डिक्रीजिंग. तर त्यासाठी लक्षात काय ठेवायचंय, बॉइलिंग पॉइंट्स ऑफ अल्काइल हॅलाइड्स आर इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन द साइज ऑफ हॅलोजन. आणि त्याचं रिझन काय आहे, बिकॉज देअर ॲटॉमिक मासेस आर इन्क्रीजेस अँड मॅग्निट्यूड ऑफ वॉन डेर वॉल्स फोर्स ऑल्सो इन्क्रीजेस with increase in size of halogen. So for given alkyl group, order is alkyl iodides have higher boiling points than alkyl bromide. They have higher boiling points than that of alkyl chloride, and they have higher boiling points than that of the alkyl fluorides. Boiling points of these compounds are given here. Boiling point of methyl iodide is 315.4. These are in Kelvin. For methyl bromide it is 276.6. For methyl chloride it is 248.8. For methyl fluoride it is 194.6. That means we observe here their boiling points are decreases with decrease in size, or we can say that boiling points are increases with increase in the size of halogen. Therefore, it is greater than CH3Br, it is greater than CH3Cl, and it is greater than CH3F. Now, for given halogen, boiling points are increases with increase in number of carbon atoms. गिवन हॅलोजन म्हणजे हॅलोजन सेम असेल, 4 हॅलोजन आहेत त्यापैकी कोणताही एक हॅलोजन असेल, आणि जर अल्काइल ग्रुप चेंज होत असतील तर बॉइलिंग पॉइंट हा कशावरती डिपेंड असतो, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, अँड इट इज इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन नंबर ऑफ कार्बन. म्हणजे ज्यामध्ये लेस नंबर ऑफ कार्बन आहेत त्याचा बॉइलिंग पॉइंट लेस असेल, ज्यामध्ये मोर नंबर ऑफ कार्बन आहेत त्याचा बॉइलिंग पॉइंट हा हायर असेल. समजा आपण गिवन हॅलोजन म्हणजे कॉमन क्लोरीन घेतला, त्यामध्ये CH3Cl, अनदर इज C2H5Cl, अनदर CH3CH2CH2Cl, and next one is CH3CH2CH2CH2Cl. तर यामध्ये प्रत्येकामध्ये हॅलोजन सेम आहे, हॅलोजन क्लोरीन आहे, फक्त नंबर ऑफ कार्बन आयटम आहेत ते चेंज होतात. मिथाइल क्लोराइड देयर इज ओनली 1 कार्बन, इन इथाइल क्लोराइड देयर आर 2 कार्बन, इन प्रोपाइल क्लोराइड देयर आर 3 कार्बन, इन ब्यूटाइल क्लोराइड देयर आर 4 कार्बन. So it is increases with increase in number of carbon atom, because with increase in number of carbon atom molar mass of substance increases. जेवढे कार्बन इन्क्रीज होतील तेवढं मोलर मास इन्क्रीज होणार आहे, आणि तर मोलर मास इन्क्रीज होईल त्याबरोबर बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होतो. विथ इन्क्रीज इन नंबर ऑफ कार्बन आयटम मोलर मास इन्क्रीजेस अँड देअरफॉर बॉइलिंग पॉइंट इज इन्क्रीजेस. तर यामध्ये सगळ्यात हायर बॉइलिंग पॉइंट हा कशाचा असणार आहे, ज्यामध्ये नंबर ऑफ कार्बन हायेस्ट आहे. यामध्ये 1 कार्बन आहे, इथे 2 आहेत, इथे 3 आहेत आणि इथे 4 आहेत. म्हणजे हायर बॉइलिंग पॉइंट हा कशाचा असणार आहे, ब्यूटाइल क्लोराइड. त्यापेक्षा लोअर कोणता आला, प्रोपाइल क्लोराइड. इट कन्सिस्ट 3 कार्बन. इथाइल क्लोराइड इज लेस दॅन प्रोपाइल क्लोराइड बिकॉज इट कन्सिस्ट 2 कार्बन, अँड less than ethyl chloride is methyl chloride because it consists only 1 carbon. तर यानुसार जर नंबर ऑफ कार्बन आयटम इन्क्रीज होत असतील तर बॉइलिंग पॉइंट सुद्धा इन्क्रीज होतात, बिकॉज मोलर मास इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन नंबर ऑफ कार्बन आयटम. Boiling points of these compounds are given here. For methyl chloride, boiling point is 248.8. For ethyl chloride, it is 285.5. For N-propyl chloride, it is 320, and for N-butyl chloride, it is 351.5. All these boiling points are given in Kelvin. So we observe here highest boiling point for N-butyl chloride because it consists largest, that means 4 carbon. So it is greater. It consists 3 carbon. It consists 2 and it consists 1. So boiling points are increases with increase in number of carbon atoms for given halogen. म्हणजे हॅलोजन कॉन्स्टंट असेल
तर यानुसार ऑर्डर असेल विथ इन्क्रीज इन द नंबर ऑफ कार्बन ॲटम. फॉर आयसोमेरिक अल्काइल हॅलाइड्स boiling points are depends on branches. So for isomeric alkyl halides, boiling points are decreases with increase in branches. आयसोमेरिक अल्काइल हॅलाइड्स म्हणजे ज्याचा मोलेक्युलर फॉर्म्युला सेम असेल फक्त स्ट्रक्चर डिफरंट असतील. We know about isomerism, compounds having same molecular formula but different structural formula. त्यानुसार आयसोमेरिक अल्काइल हॅलाइड म्हणजे अशा अल्काइल हॅलाइड की ज्याचा मोलेक्युलर फॉर्म्युला सेम असेल आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट असेल. तर असे आयसोमेरिक अल्काइल हॅलाइड असतील तर काय आहे, बॉइलिंग पॉइंट्स आर डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन ब्रँचेस. ब्रँचेस इन्क्रीज होतील त्यानुसार बॉइलिंग पॉइंट डिक्रीज होतात. त्याचं रिझन आता डिस्कस करूया आपण. तर बॉइलिंग पॉइंट डिक्रीज होतात कारण ब्रँचेस इन्क्रीज होतात. पण जेव्हा ब्रँचेस इन्क्रीज होतात त्यावेळी सरफेस एरिया डिक्रीज होतो. फॉर एक्झाम्पल CH3 CH2 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 Br. It is N-butyl bromide. Its another isomer is CH3 CH Br CH2 CH3. One another isomer is CH3 thrice C Br. म्हणजे कार्बनला 3 CH3 ग्रुप अटॅच आहेत आणि ब्रोमीन. ऑल दीज आर आयसोमेरिक अल्काइल हॅलाइड कारण या प्रत्येकाचा मोलेक्युलर फॉर्म्युला सेम आहे. तुम्ही ऑब्झर्व करू शकता या प्रत्येकामध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम 4 आहेत. नंबर ऑफ हायड्रोजन काउंट करा 3 + 2 + 2 + 2 म्हणजेच किती येतात 9 H9 आणि 1 ब्रोमीन आहे म्हणजेच Br. तसंच यामध्ये बघा 4 कार्बन आहे 3 + 1 + 2 + 3 दॅट मीन्स 9 हायड्रोजन 1 ब्रोमीन. तसंच यामध्ये बघा टोटल 4 कार्बन आहेत 3 + 3 + 3 हायड्रोजन म्हणजेच 9 हायड्रोजन अँड ब्रोमीन. म्हणजे या प्रत्येकाचा मोलेक्युलर फॉर्म्युला काय आहे C4H9Br. पण या प्रत्येकाचे स्ट्रक्चर डिफरंट आहे. तर यामध्ये स्ट्रेट चेन मध्ये ऑल ॲटम्स आहेत. ऑल कार्बन अँड ब्रोमीन इज ऑल्सो इन स्ट्रेट चेन. यामध्ये ब्रोमीनची ब्रँच आली 1 ब्रँच आहे आणि यामध्ये 2 ब्रँचेस आहेत. आता या प्रत्येकाचा सरफेस एरिया बघा. यामध्ये हा पूर्ण याचा सरफेस एरिया येतो म्हणजे 1 सरफेस इथे आपण कन्सिडर केला. तर हा सरफेस एरिया टोटल इथून इथपर्यंत या फर्स्ट कार्बन पासून ब्रोमीन पर्यंत. इथे 1 ब्रँच इन्क्रीज झाली. याचा हा अप्पर सरफेस एरिया घेतला तर यानुसार येईल. तसंच हा सरफेस एरिया बघा म्हणजे सरफेस एरिया काय होत गेलाय डिक्रीज होत गेलाय. विथ इन्क्रीज इन ब्रँचेस सरफेस एरिया डिक्रीजेस. विथ इन्क्रीज इन ब्रँचेस surface area decreases. As surface area decreases, therefore, strength of van der Waals force is also decreases. And boiling points are depends on strength of van der Waals force. जेवढे van der Waals force हायर असतील तेवढा बॉइलिंग पॉइंट हायर असेल. तर यामध्ये ब्रँचेस डिक्रीज होत आहेत म्हणजे सरफेस एरिया डिक्रीज होतोय आणि सरफेस एरियावरती van der Waals फोर्स डिपेंड असतो. जर सरफेस एरिया डिक्रीज होत असेल तर van der Waals फोर्स सुद्धा डिक्रीज होतोय आणि van der Waals फोर्स डिक्रीज झाला याचाच अर्थ बॉइलिंग पॉइंट सुद्धा डिक्रीज होते. Therefore, for isomeric alkyl halides, boiling points are decreases with increase in branches. कारण जेवढ्या ब्रँचेस इन्क्रीज होतात तेवढा सरफेस एरिया डिक्रीज होतो. सरफेस एरिया डिक्रीज होतोय म्हणजेच van der Waals फोर्स डिक्रीज होतो आणि म्हणून त्याचे बॉइलिंग पॉइंट्स हे डिक्रीज होतात. या एक्झाम्पल्स मध्ये बॉइलिंग पॉइंट्स दिलेले आहेत. फॉर N-butyl bromide 375 केल्विन,
For secondary butyl bromide 364 Kelvin and for tertiary butyl bromide 346 Kelvin. So we can set that boiling points are decreases with increase in branches. तर बॉइलिंग पॉइंट्स यामध्ये 3 पॉइंट लक्षात ठेवायचे कोणत्याही ऑर्गॅनिक कंपाऊंड साठी, फक्त अल्काइल हॅलाइड साठी नाही. फर्स्ट पॉइंट जो आपण डिस्कस केला तो फर्स्ट पॉइंट म्हणजे कोणता? फॉर गिवन अल्काइल हॅलाइड बॉइलिंग पॉइंट्स आर. देन सेकंड पॉइंट फॉर गिवन हॅलोजन अँड थर्ड पॉइंट इज फॉर आयसोमेरिक अल्काइल हॅलाइड्स. तर बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्काइल हॅलाइड आपण 3 बेसिस वरती डिस्कस केले आणि कंपेअर केले बॉइलिंग पॉइंट्स. त्यापैकी फर्स्ट पॉइंट म्हणजे कोणता? फॉर गिवन अल्काइल ग्रुप, म्हणजे अल्काइल ग्रुप कॉमन असेल आणि हॅलोजन चेंज होत असतील तर बॉइलिंग पॉइंट कशावरती डिपेंड आहे? साइज ऑफ हॅलोजन. If size of halogen increases, boiling point is also increases, and therefore order is Ri is greater than Rbr, which is greater than Rcl, which is greater than Rf. For given alkyl halide, जर अल्काइल ग्रुप कॉमन असेल तर हॅलोजनची साइज चेंज होईल, त्यानुसार म्हणजे जिथे हॅलोजनची साइज इनक्रीज होईल त्यानुसार बॉइलिंग पॉइंट इनक्रीज होतात. सेकंड पॉइंट वी डिस्कस इज फॉर गिवन हॅलोजन. फॉर गिवन हॅलोजन बॉइलिंग पॉइंट्स आर increases with increase in number of carbon atoms. म्हणजे जर हॅलोजन सेम असेल तर नंबर ऑफ कार्बन ॲटम इनक्रीज होतील, त्यानुसार बॉइलिंग पॉइंट इनक्रीज होतात. अँड नेक्स्ट वन इज फॉर आयसोमेरिक अल्काइल हॅलाइड्स. फॉर आयसोमेरिक अल्काइल हॅलाइड्स बॉइलिंग पॉइंट्स आर डिक्रीजेस with increase in branches. कंपाऊंड मध्ये ब्रांचेस इनक्रीज होतील त्यानुसार बॉइलिंग पॉइंट डिक्रीज होतात. फक्त आयसोमेरिक अल्काइल हॅलाइड म्हणजे ज्यामध्ये नंबर ऑफ कार्बन सेम असतील आणि स्ट्रक्चर डिफरंट असतील. तर बॉइलिंग पॉइंट मध्ये हे 3 मेन पॉइंट लक्षात ठेवायचे. फॉर गिवन अल्काइल ग्रुप boiling points of alkyl halides are increases with increase in size of halogen. Second one is for given halogen. For given halogen boiling points are increases with increase in number of carbon atom. For isomeric alkyl halides boiling points are decreases with increase in branches. Now next point in physical properties we are going to study is solubility. We know that alkyl halides are moderately polar in nature. Generally, polar compounds are soluble in water because water is polar solvent. आपण water H2O चं स्ट्रक्चर आहे आणि त्याची पोलॅरिटी 11th मध्ये बघितलेली आहे. In water, oxygen is more electronegative and hydrogen is less electronegative, so that oxygen acquires partial negative charge while hydrogen acquires the partial positive charge. So water is polar in nature and therefore almost all polar compounds are dissolved in water. Alkyl halides are also moderately polar in nature but they are insoluble in water. They are insoluble in water because they do not form hydrogen bond with water. जनरली जे कंपाऊंड हायड्रोजन बॉन्ड वॉटर मध्ये फॉर्म करतात ते वॉटर मध्ये सोल्युबल असतात. हायड्रोजन बॉन्ड हा कन्सेप्ट सुद्धा आपण 11th मध्ये स्टडी केलेला आहे. म्हणजे समजा इथे पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन, निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन आहे आणि अदर कोणताही सबस्टन्स असेल त्यामध्ये समजा एक्स वरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि y वरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज असेल
तर हायड्रोजन बॉन्ड तयार होतो म्हणजे काय, तर वॉटर मधला पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन आणि अदर मॉलिक्यूल मधला निगेटिव्हली चार्ज इलेमेंट यामध्ये इंटरॅक्शन फॉर्म होते आणि यालाच काय म्हणतात, हायड्रोजन बॉन्ड. आणि जे सबस्टन्स असा हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करतात वॉटरशी ते वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतात. बट अल्काइल हॅलाइड्स कॅनॉट फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर. And reason is that interaction between alkyl halide. We know that in alkyl halide carbon and halogen bonds are polar, where halogen acquires partial negative charge and carbon in alkyl group acquires the partial positive charge. So it is first molecule of alkyl halide, next molecule of alkyl halide also possess same charges. Then another next molecule also possess same charges, that is partial positive charge on carbon, negative charge on the halogen. So in this case there is interaction formed between negatively charged halogen of one molecule and positively charged carbon of another molecule, and it is interaction between alkyl halide, and this interaction is stronger and therefore they do not form hydrogen bond with water, and therefore alkyl halides are insoluble in water. So they are insoluble in water but soluble in non-polar organic solvents. We know that organic solvents are like chloroform, ether, benzene, etc. So alkyl halides are insoluble in water but they are soluble in non-polar organic solvents like chloroform, ether, benzene, etc. Similar to alkyl halides, aryl halides are also soluble in non-polar solvents. जसे अल्काइल हॅलाइड हे नॉन पोलर सॉल्व्हेंट मध्ये सोल्युबल आहेत, तसेच अराइल हॅलाइड सुद्धा नॉन पोलर सॉल्व्हेंट मध्ये सोल्युबल असतात. अँड देअर बिहेवियर आर सिमिलर टू दॅट ऑफ अल्काइल हॅलाइड्स when there is no any other functional group. Their behavior is similar to alkyl halide म्हणजे काय, जसं अल्काइल हॅलाइड मध्ये साइज ऑफ हॅलोजन इन्क्रीज झाली की बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होतात, तसेच अराइल हॅलाइड मध्ये नंबर ऑफ कार्बन आयटम इन्क्रीज झाले की बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होतात, तसंच अराइल हॅलाइड मध्येही इन्क्रीज होतात. So their behavior is similar to alkyl halide if there is no any other functional group. Other कोणता functional group नसेल तर यानुसार असतं. For isomeric dihalobenzenes there are nearly similar boiling points for ortho, meta and para derivatives. We know that it is ortho dichloro-derivative, it is meta and it is para. So their boiling points are nearly same but their melting points are different. तर यामध्ये बॉइलिंग पॉइंट बघा, ऑर्थो आयसोमर साठी 453 आहे, मेटा साठी 446 आहे आणि पॅरा साठी 448 आहे. That means they are nearly same. There is no large difference. But here melting point for ortho is 256, for meta is 249 and for para is 323 Kelvin. So we observe here that for para derivative melting point is larger because this para structure is symmetrical structure and therefore it is closely packed than that of two other derivatives. या two derivative पेक्षा हे स्ट्रक्चर आहे ते क्लोजली पॅक्ड होईल आणि तेवढी पॅक अरेंजमेंट या दोन्ही मध्ये होणार नाही. कारण यामध्ये जर समजा फर्स्ट आपण हा अर्थोचा मोलेक्यूल घेतला, अर्थो डायक्लोरो डेरिव्हेटिव्ह, याचा अनदर डायक्लोरो डेरिव्हेटिव्ह घेतला, तो समजा यानुसार जर असेल
इथेही 1 2 पोझिशन आहे म्हणजे हा डायक्लोरो डेरिव्हेटिव्ह. तर इथे पॅक होताना हे 2 क्लोरीन येतील. तसंच मेटा घेतला तरी यानुसार होईल. पण ज्यावेळी पॅरा घेतला जाईल त्यावेळी सिमेट्रिक स्ट्रक्चर असल्यामुळे त्याची क्लोज अरेंजमेंट होईल. हा फर्स्ट मोलेक्युल आहे, तसा सेकंड मोलेक्युल घेतला तर यामध्ये अरेंजमेंट होताना मात्र क्लोज पॅकिंग होईल. म्हणजे हे कॉम्पॅक्टली अरेंज होऊ शकतात. तसे आर्थो आणि मेटा डेरिव्हेटिव्ह आहेत ते कॉम्पॅक्टली अरेंज होऊ शकत नाहीत. तर हे जे पॅरा डेरिव्हेटिव्ह आहेत ते सिमेट्रिकल स्ट्रक्चर असल्यामुळे क्लोज पॅकिंग होतात. क्लोज पॅकिंग होत असल्यामुळे याची लॅटिस एनर्जी ही जास्त असते. तर क्लोज पॅकिंग असल्यामुळे ते स्ट्रॉंगली अटॅच्ड असतात आणि म्हणून त्याचे मेल्टिंग पॉइंट्स हे हायर असतात. तर मेल्टिंग पॉइंट साठी फक्त एक एक्सेप्शन लक्षात ठेवा. फॉर aryl halides, generally for dihalo derivatives of aryl halides, there are nearly equal boiling points, but melting point of para derivative is higher, and reason behind it, this structure is symmetrical structure and therefore these molecules are closely packed and therefore they are strongly attached and they have higher melting points. Due to this symmetrical structure and close packing of para derivatives, there is more energy required to overcome the lattice energy and therefore their melting points are higher than that of the ortho or meta derivatives.